नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत गणपतीसाठी मोत्यांचा हार किंवा कंठी. हार बनवण्यासाठी सर्वप्रथम मी सुईत एक लोकरीचा दोरा ओवून घेतलेला आहे आणि ह्या दोऱ्याला शेवटी एक गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम हे बघा, ही अशी फुलं मिळतात मार्केटमध्ये, ती मी घेतलेली आहे. ही छोट्या साईजची फुलं आहेत. तर एक हे फूल ओवायचं आहे. त्यानंतर हे हिरव्या कलरचे 8 mm चे मणी आहेत. हे 2 मणी आपण ओवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा हे फूल उलटं म्हणजे त्या मण्याच्या दिशेने आपण ओवून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे ओवून घेतल्याच्या नंतर पुन्हा मी 8 mm चे सफेद मणी भरणार आहे. हे आपल्याला 6 मणी भरून घ्यायचे आहेत. हे बघा, 6 मणी आपण ओवून घेतो आहोत. हे असं दिसेल. आता जसं हे बनवलं आहे ह्याच्या पुढे सेम तसंच आपल्याला पुन्हा बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक फूल ओवणार, त्याच्यानंतर 2 हिरवे मणी ओवून घेणार. हे बघा, 2 हिरवे मणी आणि वरून एक फूल. आता पुन्हा असेच 6 मणी भरून घ्यायचे आहेत सफेद कलरचे. हे बघा, आपण सफेद कलरचे 6 मणी ओवून घेतोय. आता पुन्हा आपल्याला असं बनवायचं आहे सेम. त्यासाठी एक फूल घ्यायचं, 2 हिरवे मणी आणि पुन्हा एक फूल. हे बघा. तर आपल्याला 1, 2 आणि 3 लाईन बनवायचे आहेत. आता पुन्हा मी 6 सफेद मणी भरते. हे बघा. आता हे हिरवे न भरता आपण दुसरे मणी भरणार आहोत. तर त्यासाठी एक फूल आपण ओवून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बघा, असे क्रिस्टलचे मणी मिळतात. तर हा मणी आपण ओवून घेणार आहोत. तर हे 2 लाल मणी आपण ओवून घेतो आहे. 2 लाल मणी आणि त्यानंतर एक फूल भरायचं आहे. तर आपण हे एक फूल भरून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे. आता ह्याच्यानंतर हे 5 नंबरचे गोल्डन मणी आहेत. तर हा एक गोल्डन मणी, त्यानंतर 8 नंबरचा सफेद मणी आणि पुन्हा जो छोटा 5 नंबरवाला गोल्डन मणी आहे तो आपण ओवला आहे. त्याच्यानंतर पुन्हा 8 नंबरचा सफेद, पुन्हा गोल्डन. असे आपण मणी भरून घेतलेले आहेत. एक गोल्डन, सफेद आणि गोल्डन. हे ओवून घेतल्याच्या नंतर हे जे क्रिस्टलचे मणी होते हे आपल्याला 2 भरून घ्यायचे आहेत. हा आपला मिडलचा पार्ट असेल. हे बघा, हे 2 मणी भरल्याच्या नंतर पुन्हा हीच सिक्वेन्स रिपीट करायची आहे. एक गोल्डन, एक व्हाईट, पुन्हा गोल्डन, व्हाईट आणि गोल्डन. हे ओवून घ्यायचं. आता आपण हे बनवणार आहोत आणि यानंतर वरती सेम असंच आपल्याला विणून घ्यायचं आहे. हे पहा, मी सेम जसं आपण ह्या साईडला ओवलेलं तसंच मी या साईडलाही ओवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 मणी आहेत क्रिस्टलचे त्याच्यामध्ये थोडीशी जागा सोडायची आहे, म्हणजे ते मागे खेचायचे. आता या जागेत आपल्याला
हे बघा, मी असा पॅच घेतला आहे जो मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो, किंवा तुम्ही हा घरीही बनवू शकता असा पॅच. पण त्यासाठी हे असे मणी वगैरे तुम्हाला घेऊन एका पेपरवर ठेवून ते चिटकवायचे असतात. तर त्यापेक्षा हे मी रेडीमेड आणलेलं आहे. तर ह्याच्या मागे आपल्याला एक कागद चिकटवून घ्यायचा. हा असाच गोल राऊंडमध्ये कापायचा, राऊंड शेपमध्ये तो ह्याच्यावर चिकटवायचा. आणि त्यानंतर आपल्याला जसं मी ह्याला लटकन बनवली आहे, ही लटकन बनवून घ्यायची आहे. तर आधी आपण ही लटकन कशी बनवतात ते बघूया. लटकनसाठी मी पुन्हा सुईमध्ये छोटासा धागा भरून घेतलेला आहे. आता जो मी तुम्हाला थेंबाच्या आकाराचा मणी दाखवला, हा मणी आपल्याला असा भरून घ्यायचा आहे. निमुळतं टोक वरती ठेवायचं आहे आणि हा ओवून घ्यायचा. यानंतर आपल्याकडे जे एक फूल, आपण जी फुलं ओवली आहेत ह्याच्यामध्ये, तेच फूल मी ह्याच्यात अशा पद्धतीने ओवून घेणार आहे. आता यापुढे 6 mm सफेद मणी 3 भरून घेणार आहोत. 3 सफेद मणी आपण भरलेले आहेत जे 6 mm आहेत. हे झालं आपलं लटकन तयार. तर हा दोरा आपण असाच ठेवूया. आता आपण या आकाराचा पेपर कटिंग करून घेऊया. हे बघा, मी एक पेपर घेतला आहे, त्याच्यावर आपलं हे जे पॅच आहे तो असा ठेवायचा आणि साईडनी आपण एक राऊंड करून घ्यायचा पेनाने, जेणेकरून आपण त्याचा राऊंड गोल असा शेपमध्ये कट करू शकतो. हे बघा, हा राऊंड झाल्याच्या नंतर आता या राऊंडभोवती आपल्याला कटिंग करायची आहे. असे दोन राऊंड बनले पाहिजेत. हे बघा, आता हा राऊंड एकदम थोडासा आपण बारीक करणार आहोत, म्हणजे आपला जो पॅच आहे त्याला कट टू कट न करता थोडासा आतल्या साईडनीच यायला हवा. हे बघा, अशा प्रकारे 2 राऊंड आपण कट करून घेतलेले आहेत. आता ह्यातला एक राऊंड आपण सगळ्यात आधी आपल्याकडे जो पॅच आहे त्याला इथे असा चिटकवून घ्यायचा आहे. हे बघा, पॅचला मी गम लावून घेतलेला आहे मागच्या साईडनी. आता यावर हा पेपर जो आपण राऊंड कट केला आहे तो ह्याच्यावर लावून घ्यायचा आहे. हा राऊंड लावून झाल्याच्या नंतर आता आपण जी लटकन तयार केलेली आहे ती लटकन बरोबर मिडलला, म्हणजे हे मणी ह्या लटकनला चिपकूनच यायला पाहिजे आणि मिडलला यायला पाहिजे असं ठेवायचं आहे. आणि यानंतर थोडंसं हे हलू नये म्हणून ह्याच्यावर सुद्धा मी थोडासा गम लावून घेणार आहे. आता जो दुसरा आपण राऊंड कट केलेला आहे हा राऊंड ह्याच्यावर चिटकवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ह्या राऊंडला आपण गम लावून घेऊया. आणि हा यावर फिक्स करून घेऊया. हे बघा, आपली लटकन तयार आहे. आता आपण हे लटकन ह्याला चिटकवून घेतो आहे. तर हे लटकन या 2 मण्यांच्या मध्ये आपण जो स्पेस केलेला त्या स्पेसवर असं ठेवून घ्यायचं आहे. जर असं मिडलला नाही ठेवलं आहे बघा, मी थोडंसं वर ठेवलं आहे. अगदीच मिडलला घेऊ नका आणि अगदीच एकदम पण वर घेऊ नका, एवढं ठीक आहे. आता सेम अजून एक राऊंड मी कट करून घेतलेला आहे. तर ह्याला सुद्धा मी गम लावून घेते. आणि हा राऊंड ह्याच्यावरती पेस्ट करून घ्यायचा आहे. तर हा दोरा आपला पेस्ट करताना जर वाकडा होत असेल तर असा ओढून त्याला सरळ करा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे फिक्स करून घ्यायचं आहे.
आणि ह्याला थोडं सुकून द्यायचं आहे. आणि हा जो वरचा दोरा आहे लटकनचा, हा आपल्याला कट करायचा आहे. आता बघूया आपण, आपला हार तयार झालेला आहे. हे आपण ॲडजस्ट करू शकतो. हे जे गॅप आहे ते मणी आपण सरकवायचे असे पुढे आणि ॲडजस्ट करायचं, म्हणजे अशा पद्धतीने हा आपला हार तयार झालेला आहे. आपला हार तयार झाल्यावर असा दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.